आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी वर्ध्यातून। वर्ध्यात मायक्रोसियल सरफेसिंगचा थरच झालाय नसताना कंत्राटदाराला तब्बल 14 कोटींचे अदा केले देयक। वर्ध्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील धक्कादायक प्रकार। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह। आमदार राजेश बकाणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली तक्रार। गोराड सेलू मधनी सोनेगाव धोत्रा रेल्वे आणि अलीपूर या मार्गावरील रस्त्याच्या कामात मायक्रोसियल सरफेसिंगचा थराच्या नावानं काढले 14 कोटींचे देयक। प्रत्यक्षात मायक्रोसियल सरफेसिंगचा थरच झालेला नसताना मार्च अखेर सुमारे 14 कोटी रुपयांचे देयक कंत्राटदाराला दिल्याची तक्रारीत नमूद। शासनाच्या पैशाची हेराफेरी करणाऱ्या संबंधित कार्यकारी अभियंत्याला तात्काळ निलंबन करण्याची आमदार बकाणे यांची मागणी। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे वर्ध्यात मायक्रोसियल सरफेसिंगचा थरच झाला नसताना कंत्राटदाराला तब्बल 14 कोटींचे अदा केले देयक। वर्ध्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील धक्कादायक प्रकार। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह। आमदार राजेश बकाणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली तक्रार। गोराड सेलू मधनी सोनेगाव धोत्रा रेल्वे आणि अलीपूर या मार्गावरील रस्त्याच्या कामात मायक्रोसियल सरफेसिंगचा थराच्या नावावर काढले 14 कोटींचे देयक। प्रत्यक्षात मायक्रोसिलिंग सरफेसिंगचा थरच झालेला नसताना मार्च अखेर सुमारे 14 कोटी रुपयांचे देयक कंत्राटदाराला दिल्याची तक्रारीत नमूद। शासनाच्या पैशाची हेराफेरी करणाऱ्या संबंधित कार्यकारी अभियंत्याला तात्काळ निलंबन करण्याची आमदार बकाणे यांची मागणी। आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी वर्ध्यात मायक्रोसियल सरफेसिंगचा थरच झालाय नसताना कंत्राटदाराला तब्बल 14 कोटींचे अदा केले देयक। वर्ध्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील धक्कादायक प्रकार।